नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात प्रशिक्षण उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे सुखोई SU-30 MKI लढाऊ विमान कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर हे दोन्ही वैमानिक शहीद झालेत. फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरक्कर हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र होते. मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षण उड्डाणादरम्यान या लढाऊ विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी अचानक संपर्क तुटला आणि काही वेळातच ते रडारवरूनही गायब झालं. त्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. आज रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई दलाने या अपघाताची अधिकृत पुष्टी केली. सकाळी 9:15च्या सुमारास दुसऱ्या एक्सपोस्टद्वारे दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची माहिती समोर आली. दरम्यान दुर्घटनेनंतर लष्कर आणि स्थानिक प्रशासनाने संयुक्तपणे शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. अपघाताचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून त्याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. सुखोई SU-30 MKI हे भारतीय हवाई दलातील सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानलं जातं. 2 इंजिन असलेलं हे बहुउद्देशीय लढाऊ विमान हवाई संरक्षण, लांब पल्ल्याच्या हल्ल्यांसह विविध लष्करी मोहिमांसाठी वापरलं जातं. मात्र गेल्या 12 वर्षात 8व्यांदा सुखोई लढाऊ विमान कोसळल्याची नोंद झाली आहे, ज्यामुळे या दुर्घटनेने पुन्हा एकदा सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.